गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मूर्तिकारांकरता 25,400 लिटर नैसर्गिक रंग मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याकरता 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पण या योजनेची माहिती मुंबईतील अनेक मूर्तिकारांपर्यंत अद्याप पोहोचलेलीच नसल्याचं समोर आलं। दुसरीकडे गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ झाली आहे। त्यामुळे एका बाजूला मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडलाय आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या किमतींचा फटका गणेश भक्तांना बसण्याची चिन्ह आहेत। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी वैदेही कर्णिक हिच्याकडून। आत्ता मी आली आहे चिंचपोकळी येथील एका गणपतीच्या मूर्तीशाळेत। खरं तर मुंबईत पावसाला सुरुवात झाली की आपल्याला गणेशोत्सवाचे वेध लागतात। वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात। आत्ता जर इथे बघितलं तर खूप अशा छान सजवलेल्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। अगदी पांढरं पितांबर, शेला, फेटा, दागदागिने अशा विविध पद्धतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात। आणि तसंच जर बघितलं तर महापालिकेने मूर्तिकारांना यावर्षी एक दिलासा दिलेला आहे। गेल्या वर्षी महापालिकेने 10,800 लिटर नैसर्गिक रंग मूर्तिकारांना मोफत दिला होता आणि तसंच आता यावर्षी सुद्धा महापालिकेने 25,400 लिटर रंग मोफत देण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर गेल्या वर्षीचा जो प्रतिसाद होता मूर्तिकारांचा तो चांगला होता, त्यामुळे आता पालिकेने दुपटीने रंग देण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यासाठी 1 कोटींची तरतूद पालिकेने केलेली आहे। परंतु जर आता बघितलं तर एक विघ्न सुद्धा आपण असं म्हणू शकतो की मूर्तिकारांवरती आलेलं आहे किंवा भाविकांवरती आलेलं आहे, मंडळांवरती आलेलं आहे। कारण यावर्षी इंधन दरवाढीमुळे म्हणा किंवा मग पेणमध्ये किंवा हमरापूरमध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मूर्तीचे आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे मूर्तीचे जे काही दर आहेत ते 25 ते 30% आपल्याला वाढलेले बघायला मिळतात। त्यामुळे प्रत्येकच मूर्तीत 25 ते 30% दरवाढ झालेली आहे। झालेल्या वाढीमुळे प्रत्येक मूर्तीमागील उत्पादन खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे साहजिकच यावेळी गणेशोत्सवाची जी महागाईची झळ आहे ती मंडळांना आणि प्रत्येक गिऱ्हाईकांना आणि भाविकांना बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता इथून पुढे येणारा गणेशोत्सव नक्की कसा जाईल, चांगला तर नेहमी जातोच, परंतु हे दरवाढीचं जे विघ्न आहे ते कसं टाळता येईल किंवा कसं कमी करता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी वैदेही कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई। नैसर्गिक कलर महापालिकेने वाटण्याचं आम्हाला इथे कोणाला माहिती नाही किंवा आमच्या इथे एक कमिटी आहे जी आमची मूर्तिकार संघटनेची लालबाग परळची, त्या लोकांना असं तर आमच्या ग्रुपवर सगळं ते मेसेज येतो की कलर वाटणाऱ्या महानगरपालिका वगैरे, पण तो तसा मेसेज आलेला नाही आहे आम्हाला।